श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, श्रावण महिना आता सुरू होणार आहे. तर पितृदोष कायमचा दूर करायचा असेल तर श्रावण महिन्यात महादेवाची ही विशेष सेवा करा. यामुळे तुमचा घरातील पितृदोष हा कायमचा निघून जाईल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. भगवान शिवांचा आवडता महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्यात सर्व इच्छा पूर्ण होतात. तर शिवभक्त श्रावण महिन्यातील आतुरतेने वाट पाहत असतात. अशी धार्मिक श्रद्धा आहे की श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र आणि जलाभिषेक केल्याने आपल्या हातून चुकून घडलेल्या पापांचा सर्व नाश होतो. त्यासाठी सर्वजण श्रावण महिन्यात उपवास पकडतात. ज्योतिषशास्त्रानुसार पितृदोषापासून मुक्ती हवी असेल तर श्रावण महिन्यात हे उपाय केले तर नक्कीच पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळेल. कोणते उपाय आहेत, चला तर मग जाणून घेऊया. श्रावण महिन्यात भोलेनाथाला गंगाजल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. गंगा माता भगवान शिवाच्या जडलेल्या कवट्यामधून प्रकट झाली आहे, म्हणून तिचे पाणी भगवान शिवांना खूप प्रिय आहे. पितृदोषापासून मुक्ती हवी असेल तर शिवलिंगावर गंगाजल अर्पण करा. असे केल्याने जीवनात सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. श्रावण महिन्यात दररोज सकाळी आणि सायंकाळी रुद्राक्ष माळेचा वापर करून भगवान शिवाचा प्रसिद्ध बीज मंत्र जप करा. ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जप करा. असे केल्याने श्रावण महिन्यात या मंत्राचा जप केल्याने त्यामुळे पितृदोष देखील दूर होण्यास मदत होते. श्रावण महिन्यात शिवलिंगावर जल अर्पण करा शुभ मानले जाते. श्रावण महिन्यात शिवलिंगावर जल अर्पण करताना ओम गंगे नमः या मंत्राचा जप करायला विसरू नका. पाण्याच्या शुद्धतेसाठी माँ गंगेचा हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे आणि या मंत्राचा जप केल्याने भगवान शिवासह माँ गंगा आणि पूर्वजांचाही आशीर्वाद आपल्यावर राहतो. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. श्रावण महिन्यात पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळी ओम पितृभ्य नमः आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुंडलीत उपस्थित पितृदोष देखील दूर होतो. अशी धार्मिक श्रद्धा आहे. यासोबत जीवनातील सर्व अडथळेही दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यात गंगा मातेच्या 108 नावांचा जप केल्याने अनेक प्रकारचे पितृदोष दूर होतात. श्रावण महिन्यात गंगा मातेचा 108 नावाचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण करा. त्याने आपल्याला चांगले फळ मिळते. अगदी सोपी माहिती आहे. नक्की करून पहा. नक्कीच याने तुम्हाला फळ मिळेल. मित्रांनो, माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.